निर्भीड पत्रकारिता, अचूक माहिती, जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी। टॉप न्यूज पुणे, टॉप न्यूज पुणे, सत्याची साथ, विश्वासाची बात। न्यायालय परिसरात व्हिडिओ चित्रीकरणावर बंदी, सरकारी कार्यालयातील चित्रीकरणाच्या नियमांवरही पुन्हा चर्चा। आपण पाहत आहात टॉप न्यूज पुणे। सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना व्हिडिओ चित्रीकरण करण्यासंदर्भातील न्यायालयीन निर्णयानंतर पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत मोठी चर्चा सुरू आहे। शिवाजीनगर न्यायालय परिसरात छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरणास बंदी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने 1997 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार न्यायालयाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण किंवा व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मनाई आहे। त्यामुळे पक्षकार, नागरिक, पत्रकार आणि विविध माध्यम प्रतिनिधींना न्यायालय परिसरात विना परवानगी चित्रीकरण करता येणार नाही। दुसरीकडे सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचं चित्रीकरण करण्यासंदर्भातील न्यायालय निर्णयामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली आहे। अनेक कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारीनं काम करावे लागत असल्याचंही बोललं जात आहे। नागरिकांनी आपल्या कामकाजाचा पुरावा जतन करता येत असल्यानं त्याचा फायदा होत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। मात्र न्यायालय परिसरात चित्रीकरणावर बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे चित्रीकरण पूर्व परवानगीशिवाय करता येऊ नये अशी मागणी काही शासकीय अधिकारी दबक्या आवाजात करत असल्याची चर्चा आहे। दरम्यान सरकारी कार्यालयातील चित्रीकरणासंदर्भातील विद्यमान नियमांमध्ये कोणताही अधिकृत बदल झाल्याची घोषणा अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे या विषयावर पुढे शासन आणि न्यायालय कोणती भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज पुणे। आमच्या न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।